समास 7 साधन प्रतिष्ठा निरूपण. ब्रह्माचे निरूपण ऐकले की आपणही तो अनुभव घ्यावा असं वाटतं. पण आपण देह मी असं मानून जसे बाकीचे अनुभव घेतो तसा हा अनुभव नसल्याने काय आणि कसे करायचं ते नीट उमजत नाही. आत्मवस्तू कल्पनेच्या पलीकडील आहे. तिचे ध्यान कसे करावे हा स्वाभाविकच प्रश्न पडतो. बरे सगळे सोडावे तरी पंचायत. कारण ह्या ज्ञानाविषयी श्री शंकरांनी गुरुगीतेत, भगवंतांनी हंसगीता भगवद्गीतेत सांगितलं आहे. म्हणूनच सद्गुरूंना शरण जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे साधना करावी. ती कधीही सोडू नये. उत्तम साधना न करताच ब्रह्माकारता प्राप्त झाली तरी फजिती होते. म्हणून साधन आवर्जून करावे असाच संतांचा दृष्टिकोन असतो. श्रीराम. वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता. ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार. कल्पू जाता अंधकार भरला वाटे. जया वर्ण व्यक्ती नसे भासाहून अनारिसे. रूपची नाही कैसे ओळखावे. न दिसता ओळखण किती धरावी आपण. हे तो श्रमासीच कारण होतसे. अचिंत्य तेही चिंतावे अव्यक्तास आठवावे. निर्गुणास ओळखावे कोणे परी. अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता. अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे. आता ध्यानची सोडावे अनुसंधान ते मोडावे. तरी मागू ते पडावे महासंशयी. सवे लाविता सवे पडे सवे पडता वस्तू आतडे. नित्यानित्य विचारे घडे समाधान. म्हणून विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा. अहं भाव ओसरावा परी तो ओसरेना. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नभे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणे परी. अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता. तेणे मनाचिया माथा संदेह वाजे. लटिकेची काये पहावे कोठे जाऊन रहावे. अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. अभावची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य. आणि व्यासादिकांचे कृत्य वाउगे नव्हे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश. सांगता होये पार्वतीश पार्वती प्रती. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश. ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी. कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती. अद्वैत ज्ञान आदि अंती सत्याचे असे. ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती. अद्वैत ज्ञान आदि अंती सत्याची असे. आपणास नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे. ना तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे.
मनास कल्पायाची सवे, मने कल्पिले ते नव्हे. तेणे गुणे संदेह धावे, मीपणाचे निपंथे. तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा. समूळ संदेह तोडावा, साधूचे निसंगती. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना. मी पण सोडिता सुटेना, काही केल्या. मी पणे वस्तू ना कळे, मी पणे भक्ती मावळे. मी पणे शक्ती गळे, वैराग्याची. मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे. मी पणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप. मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे. समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे. मी पण जाणोनि त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. समाधान ते पावावे, निस्संगपणे. पदीहून चळो नये, करावे साधन उपाये. तरीच सापडे सोये, अलिप्तपणाची. राजा राजपदी असता, उगीच चाले सर्व सत्ता. साध्यची होऊनि तत्वता, साधन करावे. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा. ऐसा करूनि अकर्ता, सहजची झाला. साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता. आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे. परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे. मुक्ती मिसे दोष भोगे, अनर्गळता. साधन करिताच सिद्धपण, हातींचे जाईल निघोन. तेणे गुणे साधन, करूच नावडे. साधन करिताच सिद्धपण, हातींचे जाईल निघोन. तेणे गुणे साधन, करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक. साधन करीती ब्रह्मादिक, हे ठाऊके नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या. अभ्यासे पाविजे अद्या, पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न. परमार्थाचे साधन, बोलिले पाहिजे. याचे उत्तर श्रोतयासी, दिधले पुढिले समासी. निरोपिले साधनासी, परमार्थाच्या. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास 7वा. श्रीराम.